हाय, मी आज आलो आहे कडीजमध्ये, स्पेनमध्ये कडीज आहे. तिथे आलो आता त्या स्ट्रीटवर आहे आता. आणि इथे मस्त सिटी, एकदम स्वच्छ सुंदर. हे चर्च आहे आणि हे शॉप्स आहेत. तिथे ॲक्च्युली थंडी असते, पण आता काहीतरी 2 आठवडे झाले इथं ऊन पडतं आहे, नाही तर अदरवाईज इकडे भरपूर थंडी असते. स्पेनमध्ये गल्ल्या बच्चेच्या शूटिंगमध्ये वगैरे आलं. किती मस्त आहे. फोन मतलब मोबाईल लेने गेले, सिम कार्ड कवर. हां 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 हां. त्या गल्लीमधून बाहेर आल्यानंतर हे सर्वात मोठे चर्च आहे, किल्ल्यासारखे चर्च आहे. तुम्ही ना इकडे उभा राहा, फुल चर्च आहे ही गल्ली वगैरे. पुढे सिटी चालू होते आणि तिकडे शिप आहे. आणि हे माझे बेस्ट फ्रेंड आहेत, टेलर आहे आपल्या इंडियाचे. आता मी स्ट्रीटमध्ये आलो आहे, ओपन ह्याला स्ट्रीट फूड. सी द सिटिंग अरेंजमेंट. ते आपण बघतो ना बाहुल्यांचे खेळ. तर आम्ही लेट झाले, त्यांनी संपवलं ते. त्याच्यावर नाचतात ते त्या बाहुल्या. घराच्या वर तोफा. आणि ह्या म्हणजे आपले नॉर्मल घरं नाहीत, म्हणजे ते दरवाजे लाईक हे ती चुकली वाटतं. त्यांचे दरवाजे लाईक किल्ल्याच्या दरवाज्यांसारखे दरवाजे. म्हणजे असे बिल्डिंग्स आहेत, लोखंडाचे गेट. सगळे दरवाजे तसेच आहेत. एक पण असा नॉर्मल दरवाजा नाही की आपल्या इंडियामध्ये कसे असतात. बाहेर चाललो आहे लिस्बॉनमध्ये. आता नॉर्मली हायवे खाली असतो, तिकडे वरती. बघा सिटी. आणि हे रेस्टॉरंट आहे. डोंगरावर घराची लाईनीत बांधली. ते चर्च आहे. छोटा रिक्षा.
नाही हो, तो सिंगल सीट आहे. हे डबल आहे ना. वो चर्च का लिए बहुत अच्छा आम्ही आज लिस्बॉनमध्ये आलो आहे, स्पेन पोर्तुगालमध्ये. आता काल आम्ही स्पेनमध्ये होतो, आता आज पोर्तुगाल आणि उद्या पुन्हा स्पेनमध्ये, त्यानंतर मग इंग्लंड आणि फ्रान्सला जाणार. पोर्तुगालमध्ये घरांची रचना एकदम मस्त आहे. आणि आता 3 शिप इथे लागले. तर 2 दिवसापूर्वी दादा इथेच होता, पण त्याच्या पाठीपाठी ते बघा रिक्षा. तिथे बघा ती ट्रेन ओपन रस्त्यावर चालते ती. पण सिग्नलला उभी सिग्नलला. हे 1833 सेंचुरीमधलं 1833 बिगार आहे. तपासवायच्या आधी हे बटन दाबतात. गेटवे ऑफ इंडिया. तर मी त्यांच्या एका पुतळ्याजवळ आलो आहे. त्याची स्वच्छता बघा आजूबाजूची, आणि त्यांना त्यांच्या भाषेचा एवढा गर्व आहे. त्यांनी सर्व स्पॅनिशमध्येच लिहिले. एवढे टुरिस्ट येतात इथे, तर मोस्टली टुरिस्ट लोकांना इंग्लिशच जमतं. त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिण्याऐवजी त्यांनी त्यांच्याच भाषेमध्ये लिहिले. तसं राखलं पण आहे. साठी मोठी कमाण आहे. आम्ही आता भरपूर फिरलो आहे, आणि इथे बघा आवाज एवढा शांत आहे ना, म्हणजे माणसं इथं चालत आहेत, गाडी चालवत आहेत, तर एकदम सायलेंट सिटी आहे. हॉर्न पण मारत नाही. हॉर्न पण नाही मारत. एकदम मस्त शांत. तिथे भिकारी पैसे नाही मागत, सिगरेट मागतात. सिगरेट मागत. कधीच मी हम लोग तो सिगरेट मारता था. करेक्ट. बापरे. तो भी हम लोग इधर ना वो तो कैन आई टेक 2 मतलब लियो ना. तिथे बाहेर खुर्च्या लावल्यात, आपल्या इथे लावलं महानगरपालिकावाले उचलून येतील. आणि कचरा, ही कचरा कोणती वाटते काय ते बघा रस्त्याच्या वर. हे गार्डन आहे. दादा कालच इथे येऊन गेला, आणि मी आज सकाळी. मला एक पुतळा दाखवतो. ॲक्च्युली इथे स्ट्रीटवर माणसं उभे राहतात, असे वेशभूषा करून, पण सध्या माणसं नाही तिथे. हा पुतळा आहे. आणि मेन म्हणजे पितळेचा पुतळा आहे. पितळेचं तांब काय असेल ते, त्याचा पुतळा आहे हा. आणि आपल्याकडे सगळं चोरी करून आणलेलं आहे यांनी. मस्त एकदम सायलेंट सिटी आहे.
Thank you.